ओम ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा आपली इच्छा कशी लिहायची, कशी पूर्ण करायची, त्याच्यासाठी कुठली पद्धत आहे, किती वेळा लिहायची, या सगळ्याचा जो पूर्णपणे माहिती आहे, प्रोसेस आहे, ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये माझी जी इच्छा मी लिहिली ती पूर्ण झाली असं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे मी वहीत लिहिलं ते पूर्ण झालं। तर त्याच्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे की नक्की तुम्हाला काय करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आधी विश्वास करायचा आहे की तुमच्या लिहिलेल्या इच्छा या पूर्ण होणार आहे। बघा, आता कोणत्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। तुमची इच्छा जी आहे ती हेल्थ रिलेटेड असू दे, जॉब रिलेटेड असू दे, घरातल्या वादविवाद रिलेटेड असू दे, तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफ रिलेटेड असू दे, प्रोफेशनल लाईफ रिलेटेड असू दे, कुठलीही गोष्ट असू दे ती पूर्ण होऊ शकते। आता करायचं काय? फर्स्ट यू नीड अ डायरी, म्हणजे एक डायरीची गरज आहे जी फक्त आणि फक्त एक प्रॉपर अशी डायरी असावी। बघा, ही अशा पद्धतीची डायरी ही असावी। ही जी डायरी आहे, ही डायरी तुम्हाला काय करायची आहे, ही तेवढ्यासाठीच थोडीशी क्रिएटिव्ह घ्या, थोडीशी छान घ्या, अशी घ्या ज्याच्यात तुम्हाला लिहायला इच्छा होईल। आणि करायचं काय, आता मला सांगा, माझी एक इच्छा आहे ती मला पूर्ण करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर त्यावेळेस अशी माझी इच्छा आहे की मला समजा आपल्या घरात एखादी गोष्ट घडते, तर समजा एखाद्याचं म्हणजे कोणाचा तरी मुलगा समजा आजारी आहे, तर त्यांना असं वाटतंय की माझा मुलगा खूप लवकरात लवकर बरा व्हावा। तर त्यासाठी तुम्ही काय करणार, तर त्या मानाने तुम्हाला काय करायचं आहे, बघा, तुम्हाला समजा एक आपण वही घेतली आणि त्यामध्ये लिहायचं आहे की माझा मुलगा आजारी लिहायचा नाही, माझ्या मुलाला आता इतकं बरं वाटतंय की तो खूप चांगला झालेला आहे, तो त्या गोष्टीतनं पूर्णपणे बाहेर आलेला आहे, तो आनंदाने खेळतोय, तो सगळं व्यवस्थित खातोय, तो सगळ्या गोष्टी करतोय, त्याला सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करायला मिळतात। अशा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहायच्या आहेत। बघा, अफर्मेशन्स लिहिताना सुद्धा अनएथिकल अफर्मेशन्स नाही लिहायच्या आहेत तुम्हाला, म्हणजे की खूप अशा ज्या म्हणजे आपण म्हणतो ना की ज्या खूपच अनरिअलिस्टिक आपण म्हणू शकतो, अशा अनरिअलिस्टिक अनएथिकल तुम्हाला अफर्मेशन्स लिहायच्या नाही आहेत। आता म्हणजे समजा की मला पुढच्या 10 दिवसात 10 करोड रुपये मिळणार आहे, अनएथिकल आहे, त्याला काही रिअलिस्टिक नाही आहे। रिअलिस्टिक असूही शकतं जर तुम्ही त्या 10 दिवसात एवढं काम केलं, म्हणजे कुठल्याही बँकेत डाका टाकायचा नाहीये, कुठेही चोरी करायची नाहीये, पण शिस्तीत इमानदारीने जर का तुम्ही ती गोष्ट केली, तुमचा बिझनेस 10 दिवसातही चालू शकतो, 10 दिवसातही तुम्हाला, पण एकदम एथिक्स पाळून तुम्ही जर का त्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन हे तुमच्यासाठी वर्क करतं आणि हे इतकं छान वर्क करतं की तुम्हाला त्याच्यातून चांगले असे रिझल्ट्स दिसतात। आता बरं झालंय, तर आता समजा तुम्हाला असं वाटतंय की जो व्यक्तीला बरं व्हायचंय त्याच्यासाठी एक टाइम पिरियड लागेल, तर तो टाइम पिरियड सुद्धा तुम्हाला लिहायचा नाहीये। तुम्हाला फक्त आणि फक्त माझा मुलगा बरा झालेला आहे, तो आता समजा चालत नाहीये, बोलत नाही, तर माझा मुलगा इतका छान बोलतोय, आम्ही रोज इतके गप्पा मारतो, आम्ही खूप छान राहतो, त्याच्या गप्पा ऐकून मी इतकी आनंदी होते, तो रोज इतका सुंदर बोलतो, आणि असंच तुम्हाला रोज बोलायचं आहे। एकदा लिहिलं, एकदा 2 पानांवर लिहून टाकलं, परत त्याच्याकडे बघायचं नाही, परत त्याच्याकडे काही करायचं नाही। वाटलंच तर रोज अफर्मेशन्स लिहायचे की आज मी माझ्या मुलाशी इतकं छान बोलले, आज मला हे केलं, पण आधी झालेल्या गोष्टी तुम्हाला तिथे रिलेट करायच्या नाही, तिथे त्या वाचायच्याही नाही, तिथे तुम्हाला काही करायचं नाही। एकदा केलेली गोष्ट सोडून द्यायची, परत घ्यायची नाही, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। त्यामुळे बघा, लॉ ऑफ अफर्मेशन हे टोटली एथिक्समध्ये काम करतं। एथिक्स म्हणजे तुमच्या लेवलमध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की समजा एक मॅग्नेट इकडं आहे आणि दुसरी गोष्ट तिकडं आहे, तर त्यामध्ये ऑब्स्टिकल्स म्हणजे त्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झालेला नसावा। म्हणजे तुमची इथे इच्छा वाटते की पूर्ण व्हावी आणि तिथे तुम्ही म्हणताय मध्ये होईल का, नक्की होईल का, जाईल का, तर त्या गोष्टी पूर्ण होत नाही। मग इथे आपण आपल्या इष्टदेवतांना मध्ये ऍड करू शकतो। कसं की स्वामी बघा ना, तुम्ही लवकरात लवकर माझी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि खरंच मला त्याच्यासाठी खूप आनंद वाटतोय आणि मला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने ती गोष्ट पूर्ण झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स इन प्रेझेंट बोलायचे आहे। माझी इच्छा पूर्ण होणार आहे असं नाही, माझी इच्छा पूर्ण झाली आहे असंही नाही, माझी इच्छा पूर्ण होती आहे, माझी म्हणजे झाली आहे म्हणजे
पास्ट झालं, होणार आहे म्हणजे फ्युचर झालं, आणि माझी इच्छा पूर्ण होतीये, हे असं असं घडतंय, मी रोज ह्या गोष्टी करते, असं प्रेझेंटमध्ये करायचंय. म्हणजे आत्ता तुम्ही काय केलं, मी हे हा व्हिडिओ बनवला आहे, बनवते नाही, बनवून झाला नाही किंवा बनवणार आहे असं नाही, मी आत्ता हा व्हिडिओ बनवतेय, मला हे टॉपिक करायचे आहेत, ह्या गोष्टी करायच्या आहेत, मी हे बनवणार आहेत, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे बनवणार आहेत म्हणजे आत्ता मी हे करणार आहे, मी हे करतेय, बनवतेय, मी ह्यावर बोलतेय, अशा पद्धतीने म्हणजे प्रेझेंट. आता आपण मी स्वयंपाक करते, मी पोळ्या लाटते, मी धुणं धुते, मी भांडे घासते, असं बोलतो, मी भांडे घासणार आहे, माझे भांडे घासून झाले, असं असतं की नाही. पण नाही, मी आत्ता जे करतेय ते करायचं, ते तुम्हाला सांगायचंय. किंवा मी माझं काम करतेय, मी माझा जॉबवर आत्ता काम करतेय, मी जॉबवरनं घरी नंतर येणार आहे, तर ते नाही, मी ऑलरेडी घरी आली आहे, मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय, खूप. तुम्हाला लिहून ठेवायचं आहे, पण रोज त्याच्यानंतर जे तुम्ही लिहिणार आहात ते अफर्मेशन्स पॉझिटिव्ह पाहिजे. काल लिहिलेली अफर्मेशन तुम्ही आज वाचायची नाही, सगळं सोडत जायचं तुमच्या मागे, त्या ब्रह्मांडाकडे ते पत्र देत जायचं. मला सांगा, आपण एखाद्याला पत्र पाठवतो, परत पत्र येतं का आपल्याकडे ते वाचायला? नाही येत ना. तसंच करायचं, तुमच्या अफर्मेशन्स, तुमच्या डायरीमधल्या ज्या गोष्टी आहेत परत वाचायच्या नाही, परत करायचे. कधी अगदी डोळा गेला वगैरे तर ठीक आहे, बट स्वतःहून वाचायच्या नाही, स्वतःहून करायच्या नाही. कारण त्याचं रिझन असं काही नाही आहे, पण आपल्यामध्ये डाऊट्स क्लिअर होऊ डाऊट्स येऊ शकतात, म्हणून ती गोष्ट आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल, आणि कळलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि अजून कुठल्या गोष्टींवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला सांगा. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.